सन 1130 मध्ये मोहम्मद गझनीसोबत भारतात आलेल्या पर्शियन इतिहासकार अल बिरुनी याने सर्वप्रथम त्यांच्या लिखाणात हा हिंदू शब्द उपयोगात आणला। इंदस नदी पल्याकडचा जो भूभाग आहे, हिंदू हा शब्द गया उल सौगात या पर्शियन भाषेतील शब्दकोशात दिलेला आहे, ज्याचा शाब्दिक अर्थ काळा, काफिर, असभ्य, गुलाम असा या शब्दकोशात देण्यात आला आहे। कारण त्यावेळी अरबांचा भारतात जम बसू लागला होता, त्यांनी असे शब्दप्रयोग आणले होते। पुढे मोहम्मद तुगलक 1325 मध्ये दिल्लीचा सुलतान बनला। त्यावेळी तो सर्वात शिक्षित व्यक्ती होता। तो अरबी आणि पर्शियन भाषेचा विद्वान होता, तसेच खगोलशास्त्र, तत्वज्ञान, गणित, वैद्यकीय विज्ञान आणि तर्कशास्त्रात पारंगत होता। हा सुलतान सर्व विद्वानांचा आदर करायचा। त्यांच्या दरबारात मोरक्काचा विद्वान इब्ने बतूता होता। इब्ने बतूता हा मोरक्कन विद्यापीठाचा स्कॉलर होता। मोहम्मद तुगलकाने त्याला दिल्लीचा काजी म्हटले, म्हणजेच दिल्लीचा मुख्य न्यायाधीश बनवले। त्यावेळी भारतात मुस्लिमांसोबत शरीयतनुसार आणि भारतीयासोबत मनुस्मृतीनुसार न्याय केला जात असे। त्यांच्या न्यायालयात भारतीय लोकांचे अनेक खटले चालत असत। तो मुस्लिमांना शर्यतीनुसार व मुस्लिमा व्यतिरिक्त इतर भारतीयांना मनुस्मृतीनुसार न्याय देत असत। मनुस्मृती दिल्याप्रमाणे तो ब्राह्मणाला ब्राह्मण धर्मानुसार, क्षत्रियाला क्षत्रिय धर्मानुसार आणि वैश्याला वैश्य धर्मानुसार न्याय देत असे। पण जेव्हा शूद्राचे प्रकरण यायचे तेव्हा शूद्र हे अनेक जातीमध्ये विभागले गेले असल्यामुळे वेगवेगळ्या असंख्य प्रकारच्या रूढी, परंपरा, प्रथा पाळत असल्यामुळे शूद्रांची प्रकरणे फार गुंतागुंतीची होत असत। तेव्हा या शूद्र समूहाची कायदेशीर ओळख व्हावी म्हणून इब्ने बतूताने त्यांना सरकारी रेकॉर्डमध्ये हिंदू हे संबोधन दिले। तेव्हापासून सरकारी रेकॉर्डमध्ये शूद्रांना हिंदू लिहिल्या गेले। ते शूद्रांना हिंदू म्हणू लागले। हळूहळू या संबोधनाचा वापर व्यापक होऊ लागला। मुस्लिमेतर भारतीयांना हिंदू संबोधण्याचा कल मुस्लिम शासकाकडे वाढू लागला, पण या गोष्टींचे ब्राह्मणांना अपमानजनक वाटू लागले। याचा हिंदू शब्दासंबंधित अनेक उल्लेख दुसऱ्या एका सत्यार्थ प्रकाश नावाच्या ग्रंथामध्ये सुद्धा आढळतो। या ग्रंथाचे लेखक गुजरातचे कट्टर ब्राह्मण महर्षी दयानंद सरस्वती आहेत। हे पुस्तक 1875 मध्ये प्रकाशित झाले। या पुस्तकात दयानंद सरस्वती लिहितात की हिंदू हा शब्द नाही, तर ती मुस्लिम राज्यकर्त्यांनी आम्हाला दिलेली शिवी आहे। म्हणून काही म्हणे ब्राह्मणांनी स्वतःला हिंदू म्हणू घेऊ नये। आपण आर्य आहोत आणि आपला धर्म आर्य धर्म आहे। आपण स्वतःला आर्य म्हणावे असं स्वामी दयानंद सरस्वती म्हणतात। स्वामी दयानंद सरस्वती हे कट्टर ब्राह्मण होते। त्यांनी ब्राह्मणांना हिंदू शब्द वापरू नये असे आवाहनही त्यांनी या पुस्तकात केलेले आहे। त्याची सत्यता तपासण्यासाठी आपण सत्यार्थ प्रकाश हे पुस्तक जरूर वाचावे। खुद्द महर्षी दयानंद सरस्वती यांनी सत्यार्थ प्रकाश या पुस्तकात ही गोष्ट मान्य केली आहे की हिंदू ही मोगलांनी आपल्याला दिलेली शिवी आहे। त्यामुळे त्यांनी धर्म संघटन उभारताना हिंदू समाज म्हणण्याऐवजी आर्य समाज म्हटले आहे। आणखी एक उदाहरण इतिहासात सापडते। जेव्हा भारतात मोगलांनी जिजिया कर लागू केला तेव्हा ब्राह्मणांनी जिजिया कर भरण्यास नकार दिला आणि सांगितले की आम्ही हिंदू नाही, म्हणून आम्ही जिजिया कर भरणार नाही। आम्ही तुमच्यासारखेच बाहेरून आलेले व इथल्या स्थानिक लोकांना जिंकलेले विदेशी आहोत। फरक एवढाच आहे की आम्ही भारतात आधी आलेलो आहोत आणि तुम्ही नंतर आलेले आहात। मग त्यांनी इब्ने बतूताच्या न्यायालयात झालेल्या खटल्याचा तर्क दिला। त्या तर्कावर समाधानी होऊन मुघल शासकांनी भारतातील ब्राह्मणांना जिजिया करातून सूट दिली। हिंदू हा भारतीय शब्द नाही। हिंदू हा कोणत्याही प्राचीन अर्वाचीन भारतीय भाषेतील शब्द नाही। तो इंग्लिश भाषेत सुद्धा नाही, तो संस्कृत भाषेतील सुद्धा नाही, तर तो फारसी शब्द आहे। 12व्या शतकात मुघल जेव्हा भारतात आले तेव्हा ते धर्माने इस्लामिक होते, पण त्यांची भाषा आणि लिपी ही फारसी म्हणजे पर्शियन होती। जेव्हा ते भारतात आले तेव्हा त्यांनी भारतीय लोकांना पराभूत केले। तेव्हा त्यांनी भारताच्या पराभूत मागासलेल्या लोकांना हिंदू हे नाव दिले। तेव्हापासून हिंदू हा शब्द प्रचलित झाला। तो प्रांतवाचक हिंद या शब्दापासून बनला आहे। हिंदू हा धर्मवाचक शब्द नसून एक समाज अथवा समूहवाचक शब्द आहे। हिंदू हा शब्द 12व्या शतकापर्यंत कोणत्याही भारतीय भाषेत किंवा लिखित कागदामध्ये आढळत नाही। हा शब्द रामायण, महाभारत, उपनिषद, भागवत, गीता, बहुजन संतांच्या अभंगवाणीतील गाथेत किंवा दोह्यामध्ये कुठेही आढळत नाही। हिंदू धर्मातील कोणत्याही धर्मग्रंथात हा शब्द आलेला नाही। ब्राह्मण कधीच हिंदू मानत नाही, तो स्वतःला फक्त ब्राह्मण म्हणतात।
पण ते शूद्रांना म्हणजेच SC ST OBC यांच्या जे धर्मांतरित भारतीय आहेत त्यांना हिंदू म्हणतात आणि मानतात. सर्वात मोठे राष्ट्रीय ग्रंथालय कोलकाता येथे आहे. तेथे तुम्हाला पर्शियन शब्दकोशात हिंदू शब्दाचा अर्थ पाहता येईल. गोस्वामी तुलसीदास यांनी 16व्या शतकात रामचरित मानस हा ग्रंथ लिहिला. तो काळ मुघलांचा काळ होता. त्यांनी रामचरित मानसमध्ये मुघलांच्या वाईटाबद्दल आणि कथित हिंदू धर्माच्या चांगुलपणावर एक चौपाई सुद्धा लिहिली नाही, कारण त्यावेळी हिंदू मुस्लिम संघर्ष नव्हता. भारतात बौद्ध, जैन, वैदिक धर्म, शैव, वैष्णव, कायादीन, शाक्त धर्म इत्यादी धर्म होते. लोक ते यापैकी कोणत्याही पंथ अथवा धर्म पाळत असले तरी त्यांच्या समूहांची वेगवेगळी ओळख ही त्यांच्या बिरादरी अथवा जातीवर होत असे. त्या काळी जाती व्यवस्था सक्रिय होती, त्यामुळे कोणतीही भारतीय हिंदू व्यक्ती म्हणून ओळखली जात नसून तिच्या जातीच्या नावाने ओळखले जात होते. वर्णव्यवस्थेत ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र होते. शूद्र सर्व अधिकारापासून वंचित होते. शूद्रांचे फक्त उच्च वर्णीयांना सेवा करणे एवढेच होते. म्हणजेच सोप्या शब्दात ते ब्राह्मणांचे गुलाम होते. या शूद्रांनाच मोगल हिंदू म्हणत होते.